हॅलो गाईज. सो आजचा व्हिडिओ जो आहे तो मराठीमध्ये होणार आहे, बिकॉज वाय नॉट. सो आज आहे 14 एप्रिल आणि वातावरण खूप थंड चालू आहे कोरियामध्ये आणि तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे. सो मस्त सरप्राईज. आय होप माझं टायमिंग प्रॉपर राहणार जाण्याचा, कारण की वातावरण खराब असल्यामुळे खूप सगळे इश्यूज येत आहे. अँड जिजू इज ऑल्सो बिझी बिकॉज ही गॉट सम इम्पॉर्टंट मीटिंग ऑन टाईम. सो त्यामुळे आज जिजू येऊ नाही शकत आहे आणि आज मंडे असल्यामुळे जिजूला सुट्टी पण नाही आहे. माझ्या 2 लाटा खूपच जास्त माझ्या तोंडावर येतात, बट इग्नोर देम. सो दिस इज द पाऊस पडत आहे. मी पावसामध्ये व्लॉगिंग करत आहे. आय एम ट्राईंग टू डू इट. लेट्स सी काय होणार आहे काय नाही. तर फर्स्ट वी हॅव टू कॅच बस. सो लेट्स गो. माझे नशीब माझं साथ नाही देणार आहे हे मला पहिलेच माहिती होतं. बट व्हॉट हॅपन इज की लिफ्ट बंद आहे. लिफ्ट बंद असल्यामुळे आता मला पायरीवरनं जावं लागणार आहे आणि मला भीती वाटत आहे कारण पाऊस येते. बघेच मी व्हाईट कलरची कुर्ती घातली आहे, ब्ल्यू इयरिंग्स आणि लिटल बिट मेकअप. माझे हात थरथर करत आहे कारण की थंडी वाढत चालली आहे. येस येस. I'm just done with my feet check. Outside is very cold. इतकी थंडी आहे काय सांगू. माझे पुन्हा हात असं गोठत आहे. बट let's do it. आणि मला बसायला भरपूर वेळ आहे गेस आणि मी तर वेट करत आहे. आय नो मी लेट होणार आहे कारण पावसाची आणि काही सांगता नाही आहे. ट्रॅफिक कमी जास्त कुठे ना कुठे होणारच. बट आय जस्ट वॉन्ट टू गो देअर कारण की सरप्रायझिंग आहे काहीतरी तुमच्यासाठी आणि दिस इज फर्स्ट टाइम आय गेट टू नो. त्यामुळे मी तर खूप खुश आहे अँड आय एम व्हेरी हॅपी की मला माहिती पडलं आणि मी जाऊ शकत आहे. आणि त्यामुळेच मे बी मी आज माझ्या घरी सेलिब्रेशन नाही करू शकेल. सो आय विल गोना डू इट टुमॉरो. आय एम व्हेरी एक्साइटेड अँड कोल्ड. आता जी मी क्लिप प्ले केली त्याच्यात माझा काहीच आवाज येत नाही आहे कारण मी मूर्ख विसरली की मी माझं माईक जे आहे ते मी घरीच ठेवून आली आहे. पाऊस असल्यामुळे माझ्या काहीच डोक्यामध्ये नव्हतं आणि व्लॉग करायचा पण मी विचारसुद्धा नव्हता केला. बट जेव्हा मी बाहेर तयार होऊन निघाले तेव्हा मी विचार केला की ठीक आहे आज व्लॉग करूया. त्याच्यामध्ये असं झालं की माझी बस जी होती ती माझ्या घरनं मेन स्ट्रीटपर्यंत येणार होती आणि तीच कॅन्सल झाली. त्यामुळे मला पायी मेन स्ट्रीटपर्यंत यावं लागलं. मेन स्ट्रीटवर आल्यानंतर मी ब्लॉगिंग सुरू केली पण माझं हेही लक्ष येत नाही की मी हेडफोन्स घातलेले आहे आणि कदाचित माझा आवाज माझ्या मोबाईलच्या माईकपर्यंत जाणार नाही. त्याच्यानंतर काय करणार, बसमध्ये बसले आणि मी गमनमला पोहोचले. सेम इश्यू सेम थिंग. माझ्या लक्षातच नव्हतं की मी हेडफोन्स लावून कितीही जोरात बोलले तरी माझा आवाज माझ्या मोबाईलच्या माईकमध्ये जाणार नाही. आणि मी याच्या आधी कधीच माझे हेडफोन टाकून किंवा एअरपोर्ट्स लावून ब्लॉगिंग नाही केली आहे. तर ऑफकोर्स मला आता लक्षात आलं आहे यानंतर मी कधी पण हेडफोन्स किंवा एअरपोर्ट्स यूज नाही करणार ब्लॉगिंगच्या टाईमला. त्याच्यानंतर मी गमनम स्ट्रीटवर होते. गमनम स्ट्रीटवरून मला बस घ्यायची होती MBCसाठी. मी MBCच्या बसमध्ये बसले आणि MBCला पोहोचले.
गाईज आवाज येते, पण माझ्यापेक्षा जास्त आवाज तर गाड्यांचाच येतो. बट लेट्स सी, मी एडिट करताना सपोज इतका दम लागत आवाज, बारीक असून मला चालताना दम लागत. कसं आहे बघ, आपण आता जातो एम्बसीमध्ये. ॲटलीस्ट सी वॉट हॅपन. आय होप त्यांनी मला अंदर रेकॉर्ड करू दिलं पाहिजे, बिकॉज देर इज अ रूल इन एम्बसी की तुम्ही तुमचा मोबाईल फोन अंदर घेऊन नाही जाऊ शकत. सो लेट्स सी काय होणार काय नाही. आय होप सो.